चला तर आज आपण बनवूया राजस्थानी खिचडी। त्यासाठी आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, नंतर 1 वाटी मुगाची डाळ घेतल्या, सालीसकट मुगाची डाळ घेतली 1 वाटी। नंतर आपण पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं, 2-3 पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घ्यायचं। आपण कुकर घेतलाय, कुकर मध्ये डाळ आणि तांदूळ आपण शिजवून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकले, नंतर एक चमचा आपण हळद टाकल्या, चवीनुसार मीठ टाकले। आता आपण 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात का कुकरच्या। दोन 3 शिट्ट्या काढून घ्यायचं, नंतर आपला असा तयार झालेला आहे। चला आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी एक कढईमध्ये तेल टाकले, तूप टाकले, नंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, थोडासा हिंग टाकलाय, नंतर कांदा टाकलाय, एक कांदा टाकलाय आपण बारीक चिरून। नंतर आपण आलं लसणाची पेस्ट टाकल्या। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण 1 मिरची टाकल्या, थोडासा कढीपत्ता टाकलाय। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात 1 टोमॅटो टाकायचा, 1 टोमॅटो आपण चिरून टाकलाय बारीक। आता चांगला मिक्स करून घ्यायचा। टोमॅटो एकदम नरम झाल्यानंतर आपण थोडं 1 चमचा धना पावडर टाकायची, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचं। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण 1 चमचा हळद टाकायची, थोडंसं वाटाणा आपण टाकले। आता मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण खिचडी शिजवलेले ते आपण टाकायचे। आता मिक्स करून घ्यायचं। थोडीशी आपण कोथिंबीर टाकल्या। आता मिक्स करून घ्यायचं। ही आपली राजस्थानी खिचडी तयार झाल्या। आता त्याच्यासोबत पापड आणि 1 चमचा वरून आपण तूप टाकलेलं आहे। ही आपली राजस्थानी खिचडी तयार झाली। आवडले असले तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा।